श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये अवी पानसरे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी समकालीन जन आंदोलनं आणि सत्तांतर या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गोपाळ गुरू होते. यावेळी बोलताना केतकर यांनी आधीच्या काळात सुद्धा जन आंदोलनाच्या चळवळी झाल्या, त्यातील काही पुरस्कृत असल्याचं त्यांनी सांगितलं. अण्णा हजारे, राम मंदिर ही त्याचीच उदाहरणं आहेत. कोणत्या हेतूनं आंदोलन होतंय हे तपासून पाहणं आता काळाची गरज बनली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही जन आंदोलनं ही पुरस्कृतच आहेत आणि त्याचा संबंध सत्तांतराशी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या काळातील सर्व जन आंदोलनं ही मध्यमवर्गीयांच्या नेतृत्वातून उभी राहिली होती. मात्र अलीकडच्या काळातील आंदोलनं ही पुरस्कृत आहेत. त्यामुळे अशा तथाकथित जन आंदोलनामागच्या प्रेरणा समजून घ्या असं आवाहन त्यांनी केलं. आजची 62% माध्यमं अदानी आणि अंबानी यांच्या हातात आहेत. त्यामुळे समाजातील असंतोष ताब्यात ठेवणं सत्ताधाऱ्यांना सोयीचं झालंय असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर आनंद मेणसे, सूर्यकांत कर्णिक, डॉक्टर एस बी पाटील, चिंतामणी मगदूम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.